खरं तर आत्ता मला प्रेस घेणं किंवा आत्ता काही बोलणं, कारण माझ्या मुलाखती झालेल्या आहेत, सभा झालेल्या आहेत, भाषणं झालेली आहेत, त्याच्यामधनं अनेक गोष्टी मी बोललेलो आहे. परंतु काल आमची जिथे सभा झाली शिवतीर्थावरती, तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या मंडळींची एक सभा झाली. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की राज ठाकरे जे गौतम अडाणीबद्दल जे बोललेले आहेत, तर त्याच्यामध्ये मग त्यांनी टाटा, अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा पण विषय काढला आणि त्या उद्योगपतींचं देखील ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी गोष्ट सांगितली. मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती, हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नयेत याच्या विरोधातला हा विषय नाही आहे. विषय आहे की उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत. पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो. माझा विषय तिकडे आहे. म्हणजे उद्या तुमचं सिमेंट पासून, स्टील पासून, पोर्ट्स पासून, एअरपोर्ट्स पासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते, त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो. आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा, माझा आक्षेप इकडे आहे. उद्या उद्योगधंदे वाढले, उद्योगपती वाढले, उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो. रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घरं उभी राहतात, मुलं मुली उभी राहतात, त्यांना नोकऱ्या मिळतात, त्यांचे संसार उभे राहतात. त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी.